मी म्हणतो राज्य हे सगळ्यांच्या राज्य एक आहे. संपूर्ण राज्याचा विकास हा समतोल पद्धतीने व्हायला हवा. राज्याचा जिथे विकासाचा बॅकलॉग आहे, मग मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, जिथे बॅकलॉग आहे तिथे सगळ्यात जास्त मदत करणं गरजेचं आहे. पण जर तिथे शिवसेनेचे किंवा इतर विरोधी पक्षाचे आमदार असतील तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा तो विकास निधी विकासासाठी उपलब्ध होणं गरजेचं आहे. तसं न करता सध्याचं सरकार हे अत्यंत अनैतिक पद्धतीनं, असमतोल पद्धतीनं निधी वाटप करत आहे. हे खरं म्हणजे लोकशाही आणि संविधानासाठी घातक हा पायंडा आहे. सर, एकीकडे तुम्ही आपल्या देशामध्ये लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव येतो, मात्र कर्नाटकमध्ये अध्यक्षांना उत्तर मिळाले नाही व्यवस्थित म्हणून त्यांनी कामकाज तहकूब केलं आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये जाब विचारली. विधानसभा अध्यक्षाचं किंवा लोकसभा अध्यक्षाचं काम हे तेच आहे. मुळात त्या पदावर बसलेली व्यक्ती निष्पक्ष असावी लागते. तुम्ही जरी एका पक्षाकडून निवडून आला असाल आणि त्या पदावर बसला असाल, तेव्हा त्या पदावर जेव्हा तुम्ही बसलेला आहात तेव्हा तुम्ही निष्पक्ष असता आणि सगळे पक्ष तुमच्यासाठी समान असतात, सरकार पक्षासह. असं मी अनेकदा पाहिलेलं आहे. या लोकसभेत खास करून सोमनाथ चटर्जी असतील, शिवराज पाटील होते, संगमा त्या पद्धतीनं काम करत होते. पण आता विधानसभांचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे असतील किंवा आणि लोकसभेचे अध्यक्ष असतील, ते पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून काम करतात. म्हणून कर्नाटक विधानसभा अध्यक्षांचा आदर्श हा सगळ्यांना ठेवायला पाहिजे. या विषयावरती महाराष्ट्रात लोक बोलतील आणि काल बोललेले आहेत. सर, एलपीजीच्या तुटवड्यासंदर्भात एकीकडे सरकार सांगते की कुठेही तुटवडा नाहीये, दररोज प्रेस कॉन्फरन्स होत आहेत, मात्र प्रत्यक्ष ग्राउंडवरती लोकांना रांगेत उभा राहावं लागतं. बघा, असं आहे की ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी परिस्थिती आहे. ऑपरेशन सक्सेसफुल, सर्जरी सक्सेसफुल पण पेशंट डेड, तशी परिस्थिती एलपीजी गॅसच्या तुटवड्या संदर्भात आहे. आपण दिल्लीत अनेक ठिकाणी जा, आज वृत्तपत्रात रांगा लागल्याची चित्र जी प्रसिद्ध झाली आहेत ती काय एआयनं काढलेली आहेत का? काय तुमचं एआय काय? मुंबईमध्ये 40% रेस्टॉरंट बंद आहेत. मुंबईमध्ये शाळांच्या कॅन्टीनमध्ये एलपीजी मिळत नाहीये. मुंबईच्या रस्त्यावर ज्या खाण्याच्या गाड्या असतात वडापावसह, त्या बहुतेक 50% गाड्या बंद झालेल्या आहेत. आणि तुम्ही म्हणताय की परिस्थिती चिंताजनक नाही किंवा काही अडचण नाही. तुम्ही खोटं बोलू नका. अनेक देवालये जे आहेत प्रमुख, काशीमध्ये, काशी कोणाचा मतदारसंघ आहे? काशी हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे. तिथे अन्नपूर्णा जे मंदिर आहे तिथे गेले 40 वर्ष अखंड 2 वेळेला भक्तांना जेवण दिलं जातं. अन्नपूर्णा मंदिरामध्ये लाखो रोज. पण ते आता अन्नछत्र एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बंद झाले. शिर्डी संस्थांमध्ये सुद्धा जेवणामध्ये जे जेवण प्रसाद म्हणून देतात त्याच्यामध्ये कटौती केलेली आहे. 2 लाडू द्यायचे प्रसादाचे, एकच देतात. हे सर्व तीर्थस्थानात हिंदुत्ववादी आहेत ना, म्हणून त्याला सांगतोय आपण धर्मवादी आहात, आपण हिंदुत्ववादी आहात. निदान देवळांना तरी एलपीजी द्या, शाळांना द्या, आश्रमशाळांना द्या, हॉस्टेल्सना द्या ना. तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही खोटं बोलत आहात आणि दिशाभूल करत आहात.